आज मी आले पुण्याच्या शशिकला खांडेकरांना भेटायला. 88व्या वर्षी त्यांचा अमोघ उत्साह, स्वयंपाकाची कला आणि एकूण सगळं आयुष्यच खूप भारी असतंय. सो हे गाणू आणि खाण्याची जी जुगलबंदी आहे ना, ती काय आहे हे अनुभवूया. आपण आता कोकोनट पुडिंगची रेसिपी बघूया. अच्छा. नारळाचं दूध 500 ग्रॅम आहे. हम्म. ही मिल्क पावडर, अच्छा. त्याच्यानंतर 200 ग्रॅम कंडेन्स मिल्क आणि 50 ग्रॅम हे आहे कॉर्नफ्लॉवर आहे. तर आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. सगळं गार ह्याच्यातच करायचं, कारण ते गुठळ्या होतात. हे छान सगळं एकजीव झालं. आता आपण हे जे सगळं मिक्सर केलेलं आहे ते छान गॅसवरती चून घट्ट होईपर्यंत हलवायचं. गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिटं ढवळत राहायचं. आता आपण हे सेट करायला ठेवायचे फ्रीज मध्ये. साधारणतः 2 ते 3 तास लागतात त्याला सेट व्हायला. आता आपण जे सेट केलेलं आहे त्याला वेळ लागेल, म्हणून मी पहिल्यांदाच तयार करून ठेवलेलं आहे पुडिंग. अच्छा. ते आता आपल्याला दाखवते. ओके. अरे किती सुंदर दिसतंय. सो हे पुडिंग तयार आहे.